डोंबिवलीमध्ये आज सकाळपासूनच फेरीवाले होते, मात्र या ठिकाणी माध्यम आल्यानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी दिसतात। या ठिकाणचा रस्ता आपण पाहू शकतो। काही मिनिटापूर्वीच या ठिकाणी फुटपाथवरती मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा वळसा होता। मोठ्या प्रमाणात फेरीवाले जे होते ते या ठिकाणी पाहायला मिळत होते। मात्र या ठिकाणची परिस्थिती पाहण्यासाठी जेव्हा आपली टीम आली, TV9ची टीम या ठिकाणी दाखल झाली, त्यानंतर पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर पालिका कर्मचारी असेल, हे देखील या ठिकाणी आले आणि ते कर्मचारी आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी जो फुटपाथ होता, ज्या फुटपाथवरनं स्टेशन परिसरात चालत जाण्यासाठी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, मात्र तो फुटपाथ आता मोकळा झालेला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत फक्त पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाची फेरी या ठिकाणी मारत असतानाच या ठिकाणी फक्त पाहणी करण्यासाठी आले असतानाच हा रस्ता मोकळा होतो, मग बाकीच्या वेळेला का होत नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपण पाहू शकता पाठीमागं गर्दी जी झालेली आहे ती गर्दी देखील पोलिसांकडून काढली जात आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुटपाथवरती या ठिकाणी फेरीवाल्याचा वळसा असतो आणि स्टेशन परिसरामध्ये सकाळच्या वेळेला कामाला जाणारे चाकरमाने असतील, दुपारच्या वेळेचे प्रवासी असतील, या ठिकाणून ये जा करत असतात। मात्र फुटपाथ असेल, रस्ता असेल, या सर्वत्रच या ठिकाणी फेरीवाले जो आहे त्या फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फेरीवाले असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करून या ठिकाणी त्या फेरीवाल्यांच्या स्टॉलमधनं मार्ग काढत स्टेशन परिसराला जावं लागतं। मात्र आता सध्या तरी पाहिलं तर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांची टीम या ठिकाणी पोचल्यानंतर फेरीवाल्यांनी देखील आपला धंदा, आपला व्यवसाय जो या ठिकाणी आपला स्टॉल हा उचलून या ठिकाणी जे फुटपाथ आहे ते मोकळं केलेलं पाहायला मिळत आहे। फक्त पालिका आली आणि इकडनं फेरीवाले गायब झाले, कसं वाटतं की ते रोज इकडे यावं का? म्हणजे फुटपाथ वगैरे असेल नाही, चांगलं चालायला चांगली जागा पाहिजे, मोकळं पाहिजे। जरा प्रॉब्लेम येतो, लहान मुलं असतात, म्हातारे असतात, आमच्यासारखे जरा असे हे राहतात, चालताना प्रॉब्लेम येतो। जरा फ्री असतं तर जरा चांगलं राहतं। कारवाई झाली पाहिजे। फुटपाथ तुम्हाला चालायला दिले ते पण इकडे मोकळे राहिले पाहिजे नाही, त्याच्यावरती तर स्टॉल लावलेले राहतात। आता कसं वाटतंय? हां, आता चांगलं वाटतंय, जरा फ्री आहे जरा। हां, स्टॉल हे जर पूर्णच काढलं पूर्ण काढून टाका, असं अर्धवट एकावर कारवाई नाही करायची। आता कसं आहे, मोकळं वाटतं, ठीक आहे मोकळं आहे, पण तुम्ही देताना स्टॉल लावायला तर सर्वांना दिलं पाहिजे। कोणाला पण तुम्ही उठवताय, परप्रांतीय मालूम आहे, परप्रांतीय बाहेरून येत आहेत, त्यांना तुम्ही देताय लावायला, बरोबर? मग आमचा मराठी माणूस इथे जे हक्काचा भूमिपुत्र त्यांना तुम्ही दिलं पाहिजे, ते चालणार नाही आम्हाला इथे। आम्ही प्रवास करतो, आम्हाला संध्याकाळी दुपारी चालते लावली तर, पण सकाळी आणि संध्याकाळी एवढी गर्दी होते ना, रिक्षा पकडायला बी गडबड होते। म्हणून संध्याकाळी आणि रात्री 5 ते 10 पर्यंत नाही पाहिजे ना, सकाळी 11 पर्यंत नाही पाहिजे। दुपारी लावा तुम्ही। आज फक्त पालिका आणि पोलीस आले तर या फेरीवाले हां, ते नुसतं ते सफाई तेव्हाच होतो जेव्हा पालिका येतो घ्यायला, तेव्हा सफाई होत जातो। 1 तास नंतर परत सगळं लावते। नुसतं रिक्षावाल्यालाच भांडण होते आमची। गर्दी असते, चालायला रस्ता नसते, रिक्षावाले 2-2 लाईन ठेवते, तिथे रिक्षावाला इथे रिक्षावाला, कुठे जायचं माणूसला? जागाच नाही अजिबात। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।